लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता सुरू करण्याचे आदेश 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिले. पण नोव्हेंबरचे पैसे 10 जिल्ह्यात जमा होणार नाहीत. आता पुढे या 10 जिल्ह्यात योजना बंद होणार आहे. नोव्हेंबरपासून या जिल्ह्यात पैसे थांबवले गेले असून नवीन GR मध्ये 36 पैकी 10 जिल्हे अपात्र करण्यात आले आहेत. इथून पुढे फक्त 26 जिल्ह्यांना हप्ता मिळणार आहे. अपात्र 10 जिल्ह्यातील सर्व बहिणींचे लाभ बंद होतील. त्या महिलांना 1500 रुपये मिळणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की या जिल्ह्यातील महिलांनी पैशाची वाट पाहू नये. सरकारने या अपात्र जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. जर तुम्ही या 10 जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. GR मध्ये या जिल्ह्यांची नावे आहेत. आता पाहू कोणते जिल्हे अपात्र आहेत. सरकारने विशिष्ट कारणांमुळे हा निर्णय घेतलेला आहे. काही 5 ते 6 प्रकारच्या लाभार्थींना नोव्हेंबरपासून पुढील सर्व हप्ते बंद केले जाणार आहेत. सप्टेंबरपर्यंतचे हप्ते मिळाले असले तरी पुढे काही लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत. सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे काही गंभीर कारणे आहेत. काही प्रकारच्या महिलांना पुढे हप्ता दिला जाणार नाही आणि यामध्ये काही अनियमितता आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबरचा हप्ता येणार नाही अशी चर्चा सुरू होती, पण तात्काळ सरकारने GR काढत 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता कायमचा बंद केला. हा निर्णय मोठा मानला जात आहे. लाडकी बहिणी योजनेत मोठा घोटाळा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 10 लाख लाभार्थी अपात्र करण्यात आले. या 10 लाख बहिणींना नोव्हेंबर व पुढील हप्ते मिळणार नाहीत असे सरकारने स्पष्ट केले आहे. मागील हप्ते मिळाले असले तरी तेही वसूल केले जाऊ शकतात. सरकारचे म्हणणे आहे की 10 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर फसवणूक सापडली आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत हप्ते थांबवले आहेत. लाडकी बहिणी योजनेत 14,000 ते 21,000 पुरुषांनी महिलांचे नाव वापरून फॉर्म भरून लाभ घेतल्याचे आढळले. अनेकांनी फोटो बदलून महिलांप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यामुळे 10 जिल्ह्यातील संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम होऊन हप्ते पेंडिंग झाले. या परिसरात अनियमितता जास्त असल्याने सरकारने निधी थांबवला आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत पैसे मिळणार नाहीत. सरकारने 10 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. या जिल्ह्यांतील लाभार्थ्यांनी वाट पाहू नये असे सांगण्यात आले आहे. खोट्या लाभार्थ्यांवर कारवाई सुरू आहे. पुरुषांना लाभ देणार नाहीत, तसेच त्यांच्या कुटुंबातील महिलांनाही लाभ मिळणार नाही. त्यामुळे 10 जिल्ह्यांतील लाभ थांबण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जर तुमचा जिल्हा यात असेल तर तुमचा हप्ता नक्कीच थांबेल. अनेक ठिकाणी जून, जुलै, ऑगस्टचे पैसे न मिळण्यामागेही फसवणूक कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. बँका व विभागीय कार्यालयात तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यावरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. योग्य पात्रता असलेल्या बहिणींनाच हा लाभ मिळेल असे सांगितले जात आहे. खरोखर गरीब, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असलेल्या वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांखालील महिलांचाच लाभ कायम राहील. 4 चाकी, सरकारी नोकरी किंवा पेन्शन असलेल्या महिलांची नावे वगळणार आहेत. अपात्र जिल्हे पूर्ण वगळले नाहीत, परंतु अनियमिततेमुळे त्यांच्या हप्त्यावर विलंब होईल. विलंब होणारे जिल्हे: अकोला, परभणी, संभाजीनगर, नांदेड, वाशिम, धुळे, नंदुरबार, पालघर, जालना, बीड. या जिल्ह्यात पेंडिंग दाखवले जाण्याची शक्यता जास्त आहे. सरकार तपास पूर्ण करेपर्यंत विलंब राहील. लाभ मिळवण्यासाठी आधार बँक लिंक अनिवार्य आहे. MPCI मॅपिंग नसल्यास हप्ता जमा होत नाही. बँकेत जाऊन सर्व लिंकिंग व मॅपिंग पूर्ण आहे का हे तपासावे. मोबाईल नंबर अपडेट ठेवणेही महत्त्वाचे आहे, नाहीतर संदेश मिळत नाहीत व KYC अडते. उत्पन्न मर्यादा पाळणे आवश्यक आहे. चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्यास रक्कम वसूल होऊ शकते आणि कारवाईही होऊ शकते. हप्त्याची स्थिती अधिकृत वेबसाईटवर नियमित तपासा. पेंडिंग किंवा रिजेक्टेड दिसल्यास कारण तपासून तात्काळ दुरुस्ती करा. दलालांपासून दूर राहा. लाडकी बहीण योजना पूर्णपणे मोफत आहे. अर्ज भरण्यासाठी किंवा हप्ता मिळवण्यासाठी कोणी पैसे मागत असल्यास त्वरित नकार द्या आणि तक्रार नोंदवा. फसवणूक टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे वितरण आज थोड्याच वेळात सुरू होणार आहे. आता ज्या लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला आहे त्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचं एकत्रित हप्त्यात 3,000 रुपयाचा जमा होणार. लाडक्या बहिणी आता डबल खुश होणार आहे, कारण की स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी 2 ते एकत्रित देण्याची अधिकृत माहिती दिलेली आहे. 2 हप्ते एकत्रित द्यायचे असल्यामुळे पैशांचं वितरण हे अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे, ज्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होणार नाहीत, कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या एकत्रित
एकत्रित हप्त्यासाठी ही केवायसीचा एक नवा कडक नियम लागू केला आहे। आता ज्या बहिणी केवायसी केली आहे त्यांना पैसे मिळणार नाही। केवायसीच्या या नव्या नियमानुसार 1.5 कोटीहून अधिक महिला अपात्र झालेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही केवायसी केली असेल तर तुमचा लाभ आता इथून पुढे बंद होणार। तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 1500 रुपये अजिबात मिळणार नाही। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला। 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दररोज 12 जिल्ह्यात 3000 रुपये टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पण केवायसी केलेल्या बहिणींना 1ही रुपया दिला जाणार नाही अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीतून आली। कालपर्यंत फक्त 80 लाख महिलांची केवायसी पूर्ण झालेली आहे। 50%हून अधिक महिलांची केवायसी अद्याप बाकी आहे। पण सरकारच्या निर्णयामुळे ज्यांची केवायसी झाली आहे त्यांनाही आता पैसे मिळणार नाहीत, कारण एका गंभीर चुकीमुळे महिलांच्या निष्काळजीपणामुळे महिला आता अपात्र होणार। 1.5 कोटीपेक्षा जास्त महिला अपात्र होणार आहेत। सरकारने सगळ्या लाडक्या बहिणीला एक गंभीर अशी सूचना दिलेली आहे। आता जर तुम्हाला 3000 रुपये पाहिजे असतील तर तुम्ही एक काम अर्जंट करा अशी सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। आता जर तुम्हाला योजनेमध्ये पात्र व्हायचं असेल, तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही ही चूक दुरुस्त करा। तुम्ही केवायसी केली जरी असेल किंवा नाही केली असेल तरी देखील तुमचे पैसे आता कायमस्वरूपी बंद होणार। नोव्हेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही, डिसेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही, पण इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा 1ही रुपयात ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण आता संपलेले आहे, ज्यामुळे सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या एकत्रित हप्त्याचे वितरण सुरू केले आहे, ज्याच्या पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे। यासाठी 811 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला गेला। आता कोणत्या 12 जिल्ह्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता जमा होणार याची यादी आलेली आहे। ती यादी पुढे लगेच वाचून दाखवणार। पण तुम्ही ई-केवायसी जर केली असेल तर या नव्या नियमानुसार तुमचा हप्ता आता बंद होणार, तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार, कारण की सरकारने केवायसीच्या संदर्भातला कडक नियम लागू केलाय, ज्यामुळे 1.5 कोटी महिला अपात्र होणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला तुमचा लाभ सातत्याने सुरू ठेवायचा असेल तर तो नियम तुम्ही जाणून घेणं आवश्यक आहे, कारण की सरकारने स्पष्ट सांगितले की ज्या भगिनींनी केवायसी केली आहे, म्हणजे जवळपास 80 लाख महिलांनी केवायसी केलेली आहे, त्यापैकी 50 लाख भगिनींनी केवायसी करताना एक मोठी चूक केली आहे आणि या चुकीमुळे त्या सर्व महिलांचे पैसे आता बंद होणार। म्हणजे केवायसी केली असली तरी देखील पैसे बंद होणार। सरकारने त्वरित सांगितले की केवायसी मध्ये केलेली चूक जर तुम्ही सुधारली तर तुमचे पैसे सुरू राहतील। नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आता थोड्याच वेळात जमा होणार आहेत, पण ई-केवायसीचा नियम आल्यामुळे सगळ्या भगिनींना हे पैसे जमा होणार नाहीत। जवळपास 1.5 कोटी महिलांचे पैसे बुडण्याची शक्यता आहे। बऱ्याचशा महिलांनी ई-केवायसी केली होती। बऱ्याचशा भगिनींना ई-केवायसी न करताही सप्टेंबरचा हप्ता मिळाला, ऑक्टोबरचा हप्ता मिळाला। त्यांना वाटलं की आता ई-केवायसी करण्याची काही आवश्यकता नाही, किंवा ज्यांनी ई-केवायसी केली होती त्यांना असं वाटलं की आता ई-केवायसी आपली बरोबर झाली आहे। पण लक्षात घ्या, 80 लाख महिलांपैकी 50 लाख महिलांची एक अशी चूक सापडली आहे की ज्यामुळे त्यांना ऑक्टोबरचा जरी पैसा मिळाला तरी इथून पुढे त्यांचे सगळे पैसे बंद होऊ शकतात। म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे। आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते। खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा। जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात। परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे, हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे। अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला, कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो। त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे। मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे। लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं। ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं। 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले। याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा
त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना आहे. मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत